शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या 7ही नंदीध्वजांचे शुक्रवारी बनशेट्टी परिवाराच्या वतीने सामूहिक पूजन करण्यात आले। पश्चिम मंगळवार पेठेतील शिवानुभव मंगल कार्यालय येथे हा सोहळा पार पडला। प्रारंभी बनशेट्टी परिवारातील बनशेट्टी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी, माजी महापौर शोभा बनशेट्टी आणि परिवाराच्या वतीने सर्व नंदीध्वजांचे विधीपूर्वक मंत्रोच्चाराने पूजन करण्यात आले। यावेळी दैनिक सकाळचे निवासी संपादक अभय दिवानजी, मानव संसाधन विभाग प्रमुख अजय धाराशिवकर, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे नूतन पंच पशुपती माशाळ यांची प्रमुख उपस्थिती होती। नंदीध्वजांचे पूजन झाल्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी साबळे ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धाराम साबळे, सौ मनोरे, श्वेता हनुमाने, रमेश कदम, सिद्धेश्वर देवस्थानचे पंच प्रभुराज मैंदर्गीकर, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शिवशंकर चोरडे, सुनील शरणार्थी, मल्लीनाथ याळगी, बंटी बेळमकर, बसू बळुर्गी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते। दरवर्षी सोलापूरकर अत्यंत आतुरतेनं ज्या जत्रेची वाट पाहत असतात, त्या जत्रेच्या अनुषंगानं नंदीध्वजांच्या पूजा प्रत्येकांच्या घरोघरी होत असतात। गेल्या 60 ते 70 वर्षाच्या आधीपासूनच्या काळातून एस साबळे वीरशैव ट्रस्ट आणि बनशेट्टी अप्पा प्रतिष्ठान यांच्या वतीनं इथे देखील 5 नंदीध्वजाची पूजा या सोलापुरामध्ये जर कुठं होत असेल तर फक्त याच ट्रस्टच्या माध्यमातून होतात। आणि गेल्या 2 वर्षापासून आपण 5च्या ऐवजी 7ही नंदीध्वजांची पूजा आपण आता या 2 वर्षापासून सुरू केलेली आहे। आणि सोलापुरातून एक वेगळी समतेची हाक आमच्या या ट्रस्टकडून सोलापूरकरांना दिली जात आहे, याचा मला आता सार्थ अभिमान वाटतो आहे। आणि खरं तर सोलापूरच्या अस्मितेचा पदार्थ म्हटल्यानंतर जी हुग्गी त्याच्याबरोबर शेंडगी नावाचा एक भजी सदृश एक पदार्थ असतो।
त्याच्याबरोबर भात, सार, चपाती आणि या सीझनमध्ये येणारे सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, त्याचा एक गरगट्टा नावाचा एक प्रकार असतो जो सोलापूरकरांना फार चांगल्या पद्धतीने माहीत आहे. असे 6-7 पदार्थ या जत्रेच्या अनुषंगानं प्रसाद म्हणून आम्ही बनवतो. सोलापूरची जत्रा जे सिद्धरामेश्वराचे जे नंदीध्वज आहेत ते नंदीध्वज त्याच्या विशिष्ट मार्गातून जात असतात, परंतु ते माझ्यासुद्धा घरात ते नंदीध्वज यावेत, जत्रा माझ्या घरात यावी ही एक मनोकामना प्रत्येक सोलापूरकरांची असते. आणि त्या अनुषंगानं ही पूजा सोलापूरकर आपल्या घरामध्ये सरावाचे जे नंदीध्वज असतात त्यांना बोलावून त्या नंदीध्वजाची पूजा करत असतात. त्याच अनुषंगानं ही पूजा आहे. एस सावळे ट्रस्टच्या माध्यमातून अनेकविध समाजोपयोगी कार्यक्रम आणि धार्मिक कार्यक्रम या मंगल कार्यालयामध्ये घडत असतात. त्याचाच एक भाग म्हणून आमचे जे पूर्वजांनी जे प्रथा घालून दिलेली आहे, जी परंपरा घालून दिलेली आहे, त्या मार्गाने आम्ही पायवाट करीत आहोत.